आणि 15व्या अध्यायातलं जे गुरुस्तवन आहे याविषयी हे आहे. तर त्याविषयी पत्रक किंवा त्याविषयी आणखीन ताई ज्या बोलणार आहेत त्याची माहिती हवी असेल तर तो अभ्यास इथं ठेवलेला आहे. ताईंचं पत्रक इथं ठेवलेलं आहे ग्रंथविक्रीच्या काउंटरवर. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सकल संत सज्जनाय नमः. तुझ्या आठवणी फुलावी सकाळ, तुझ्या चिंतनाचा असावा सुकाळ, तुझे रूप सोहम मनीचा विसावा, नमस्कार माझा तुला सत्यदेव. दुपारी घडावी तुझी संग वृक्षा, तुझ्या दर्शनाने मिटावी प्रतीक्षा. अहम भाव माझा निखंदून जावा, नमस्कार माझा तुला सत्यदेव. खुशाली तुझी सांग घेऊन यावी, मनाच्या निराशीत मौने लावी. तुझी आरती सांडू दे देव भावा, नमस्कार माझा तुला सत्यदेव. सुषुप्तीत जाता तुला आठवावे, तुझे रूप निद्रेत स्वप्नात यावे. क्षणांना क्षणांना तुझा गंध यावा, नमस्कार माझा तुला सत्यदेव. स्वरूपात स्पर्शात गंधात नादी, तुझ्या तूपणाची रुची ही समाधी. स्वरूपी तुझ्या लीन ही नम्र बाला, नमस्कार माझा तुला सत्यदेव. श्री ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायाची जी सुरुवात आहे, ज्ञानदेवानी जे गुरुपाद्य पूजा जी केलेली आहे तो विषय आज घेतलेला आहे चिंतनासाठी. सुरुवातच अशी करता येते. आता हृदय हे आपुले, चौफळवनी भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. पाद्य पूजा गुरूंची करताय. पूजा म्हणजे अर्चन. पूजा दिशू अनुरागा इति पाराशर्या. पाराशर्य म्हणजे व्यास. म्हणजे नवविधा भक्तीमधील अर्चन किंवा पूजन हे एक भक्ती, ही एक भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदन. तर पूजा हे सुद्धा एक योगाभ्यासासारखं मोठं साधन आहे. जर ते यथाशास्त्र केलं जात असेल आणि मुख्यत्वे भावपूर्ण भक्तीनं केलं जात असेल. इथं गुरुपूजन केलेलं आहे, गुरूंची पाद्यपूजा. आता त्यांचे पाय त्यांनी कुठं ठेवलेले आहेत ते म्हणतात हृदय आपुले हृदय. आता असं सांगताना आधी काहीतरी पूर्वतयारी त्यासाठी आवश्यक आहे पूजा करायची म्हणल्यावर, म्हणून ती पूजेची तयारी सगळी आधी आहे. आणि हृदय हे आपुले चौफळवनी भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. हृदयामध्ये स्थापित करायची आहेत ही आसन, त्यासाठी हृदय हे आहे. मज हृदयी सद्गुरू म्हणतात ज्ञानोबा. तसं आपल्याला सुद्धा ते सांगतात की सद्गुरूंना आपण हृदयात आपल्या स्थापन करायचं आणि तिथं हे पूजन व्हायला पाहिजे. एरवी पूजा करताना आपण गुरूंसाठी किंवा त्यांच्या पादुकांसाठी चौरंग वगैरे घेतो. चौफळवणी याचा अर्थ काहींनी चौरंग असाही सांगितला आहे, पण आपल्याला अधिकाधिक काय अभिप्राय मिळतोय तो पाहायचा. कारण संतांच्या वचनांचा केव्हाही अधिकाधिक अभिप्राय पाहावा. चोखाळुनिया असंही म्हटलं जातं, म्हणजे शुद्ध करून, शुद्धीकरण सांगायचंय तिथं. पण भले असं पुढे सांगितलंय त्यांनी. हृदय हे आपुले
चौफळवणी भले. तर भले म्हणण्यामध्ये भले म्हणजे उत्तम, चांगलं शुद्धीकरण आहे तिथे, शुद्ध करून. आता ते कसं भलं होणार आणि कशा तऱ्हेनं होणार हे पाहायला पाहिजे आपल्याला. त्यासाठी चौफळवणी हा शब्द जो आहे तो जरा उलगडायला पाहिजे. चौफळा म्हणजे 4 गोष्टींचा समुदाय. चौफुला असा बोलीभाषेतला शब्द आहे. 4 वाट्या एकत्र जोडून ते चौफुला तयार करतात. चौफळाला चौक सुद्धा म्हटलं जातं. आणि इथं 4 गोष्टींचा समुदाय कोणता तो जरा पाहायला पाहिजे. पूजेची तयारी करताना आणि कशा कशाची शुद्धता पाहिजे त्यात 4 गोष्टी येतात. पहिलं स्थान शुद्धी पाहिजे. जिथं आपण ही पूजा मांडणार आहोत ते ठिकाण, ते स्थान शुद्ध पाहिजे. म्हणजे एरवीचं पूर्वीच्या काळी सारवत आता पुसून घेतलं पाहिजे, लोटून पुसून, शुद्धता. दुसरं शरीर शुद्धी पाहिजे. ज्यानं ही पूजा करायची आहे त्यानं स्नान वगैरे करायला पाहिजे, वस्त्र वगैरे त्यानं धूत वस्त्र तरी निदान पाहिजे किमान, नाहीतर सोळं वगैरे नेसायला सांगतात. तर ही शुद्धी त्याची शरीर शुद्धी आहे. उपचार शुद्धी पण सांगितली आहे. जे जे काही पूजा द्रव्य, उपचार, षोडशोपचार पूजा करा, नाही तर पंचोपचार करा, पण जे जे काही तुम्ही घेणार आहात, फुलं पत्री वगैरे सर्व, ते सगळं शुद्ध, निवडलेलं, चांगलं, ताजं असं घेतलं. उपचार शुद्धी. आणि चौथी आहे प्राणशुद्धी किंवा मनशुद्धी. कारण प्राण आणि मन हे एकाच गोष्टीच्या, एकाच तत्वाच्या 2 गोष्टी आहेत. गुरुजी सुद्धा आपल्याला पूजेला बसताना आधी आचमन करून प्राणान आयम्य असं सांगतात. मनशुद्धी ही फार महत्वाची आहे. भाव मनामध्ये उदित होणं. त्यावेळी श्री गुरूंची पूजा करतो आहे तर श्री गुरूंच्या बद्दलचा भाव, साक्षात आपण परब्रह्म परमात्म्याची सेवा करतो आहोत, त्याची पूजा करतो आहोत, हा भाव त्याच्या चित्तात पाहिजे. हृदय हे आपुले म्हणलं. आता हृदयामध्ये अशा कोणत्या 4 गोष्टी आहेत की ज्या शुद्ध पाहिजेत शुद्धीकरणासाठी? हृदय आपलं प्रथम मृदू पाहिजे. मृदुता कशाची आहे? कशामध्ये येते मृदुता? विनम्रता. मृदुता नम्र पाहिजे. कारण ज्ञानोबा सांगतात की काठिण्य, काठिण्यत्व कशाचं आहे? काठिण्य विरे अहमभावाचं, अहमभावाचं काठिण्य असतं. तर हा ज्याचा अहमभाव गेलेला, मी अमुका, हा भाव ज्याचा गेलेला आहे आणि जो सद्गुरुचरणी लीन आहे, शरण आहे, त्याचं हृदय मृदू आहे. दुसरं येतं त्याची समता चित्ताची. समत्वाला आलेलं पाहिजे ते चित्त. सम काय आहे? ब्रह्म. निर्दोषम ही समम ब्रह्म. मग विषम काय आहे? त्रिगुण हे विषम आहे. तर या सत्वरजतम त्याचा कुठल्याही गुणाचा आविर्भाव या पाद्यपूजेच्या वेळी चालणार नाही. पूर्णतः समत्वाला आलेलं, समत्वम योग उच्यते. तेव्हा त्या सम अशा परमात्म्याशी जोडलेलं पाहिजे ते चित्त. तिसरं येतं शुद्धता त्या हृदयाची. हृदय शुद्ध पाहिजे. शुद्ध पाहिजे म्हणजे काय पाहिजे? कशानं अशुद्ध होतं? मन आपलं कामनेनं अशुद्ध होतं. कोणती तरी कामना मनात ठेवून सद्गुरूंची पूजा करायची नाही आहे. पाद्यपूजा त्यांच्याकडून हे मला मिळावं अशी इच्छा ठेवून पूजेला बसलेला नाही आहे. कामसंकल्पम चित्तम अशुद्धम. तेव्हा ही शुद्धता त्याच्या ठिकाणी पाहिजे. निसंकल्प किंवा निष्काम होऊन सेवाभावानं त्यानं या पूजेला बसायचं. आणि चौथं येतं
स्थिरता. काहींनी चौरंग असं म्हणलं याला, हृदयाला. चौरंगात सुद्धा समतल असतो, तसाच तो स्थिर असावा लागतो. समतल असताना म्हणजे उंचवटा खड्डा काही नाही, तसंच सम जसा आहे तसाच तो स्थिर पण पाहिजे, डुकडुकून उपयोग नाही. इथं चित्ताची आपल्या स्थिरता सांगायची, चांचल्य उपयोग नाही. बसला आहे पूजेला, पण सगळ्या मनामध्ये मन इतकं चंचल झालेलं आहे की काहीतरी दुसऱ्याच गोष्टी चित्तात येत आहेत आणि लक्ष नाही आहे त्याचं त्या पूजेत. मग स्थिर कसं होईल ते? मी म्हणाल की मन चंचल मी मना कृष्ण तेव्हा चंचलच आहे ते चित्त, जरा जाईलच कुठंतरी. पण त्याला स्थिर करायचं असेल तर काय युक्ती करावी लागेल त्याला, कारण स्थिर काय आहे तिथं लावायला लागेल. स्वामी म्हणे स्थिर हरिपद एक, आणि गुरुपद हे हरिपदच आहे. तेव्हा गुरूंच्या पदाची जर आपल्याला पूजा करायची आहे तर तिथंच ते लावलेलं पाहिजे, तिथंच शरणभाव पाहिजे, तरच ते स्थिर होईल. अशा या हृदयाच्या 4 गोष्टी त्याच्या ठिकाणी हव्यात, तर हे हृदय भलं झालं असं म्हणता येईल. हृदयाचा एक लक्षार्थ आहे अंतःकरण. हृदय या शब्दानं घेतलं जातं अंतःकरण. मग त्यामध्ये तर 4 गोष्टी आहेतच, मन बुद्धी चित्त अहम. आणि अधिकाधिक अभिप्राय जर आपल्याला घ्यायचा झाला तर हृदय शब्दानं आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व येतं, त्यालाही हृदय असं म्हटलं जातं. अमुक एका ठिकाणी आहे, सद्गुरू आहेत किंवा परमात्मा आहे असं नाही सांगता येणार, तर संपूर्ण त्याचं व्यक्तिमत्व. मग त्या व्यक्तिमत्वाच्याही 4 गोष्टी आहेत. स्थूल देह आहे त्याचा, की ज्या देहानं तो ही पूजा करणार आहे. आता हा स्थूल देह भला व्हायला पाहिजे असेल, आता तो भला केव्हा नसतो? ज्यावेळी त्याच्यामध्ये आळस असतो. त्या देहामध्ये शरीरात आळस असला की तो भला नाही आहे. करू करू ऐसे म्हणतील नाथ महाराज सांगतात. काय आत्ताच केलं पाहिजे असं नाही, येतील पुढच्या वेळेला त्यावेळेला करू त्यांची पाद्यपूजा, असाही विचार करणारे आहेत. नेहमीच दरवर्षी सद्गुरू पूजनाला जाणारे फार थोडे असतात. सगळं बाजूला सारखं होऊन काही झालं तरी हा दिवस माझा त्यांच्यासाठी नेमलेला आहे, अशा विकराने निश्चयानं सद्गुरू पूजनाला जाणारा शिष्य, इथं तो अभिप्रेत आहे. सगळा आळस, नुसताच आळस नाही तर इतर गोष्टींना पण तो महत्त्व देतो प्रपंचातल्या, म्हणून तो त्यावेळेला त्या पूजनाला गौणत्व देतो. पण असं होता काम नाही. देहानं त्यांना ही पूजा करायची जर आहे, ज्या शरीरम आद्यम धर्म साधनम, तर तिथं आळस अजिबात उपयोगाचं नाही. नुसतं त्याच दिवशी असं नव्हे, तर गुरुच्या सेवेमध्ये सदैव तो तत्पर पाहिजे, कधीच आळस उपयोगाचा नाही. म्हणया चैनी दाटपणे साजा होय असं ज्ञानोबा सांगतात आचार्योपासनम यावरच्या व्याख्यानामध्ये. म्हणया म्हणजे आज्ञा, किती का आज्ञा करेना त्या आज्ञाला तो कधी कंटाळत नाही. त्या प्रत्येक आज्ञेचं पालन, कारण त्यांनी सांगितलं की सद्गुरु वचन, सत्शिष्याचं मुख्य लक्षण पहिलं काय आहे? सद्गुरु वचन, त्यांची आज्ञा पालन आणि मग पूर्ण शरणागती. ही 2च लक्षणं आहेत सत्शिष्याची. तेव्हा कितीही आज्ञा जरी त्यांनी केल्या तरी सुद्धा कंटाळा अजिबात नाही. साजा होय, जणू काही आपल्यावर साज चढवता येत ते, एक 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 आज्ञा करता येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लाटू महाशय, रामकृष्ण परमहंसांचे शिष्य. सदैव त्यांच्या सेवेमध्ये असायचे. कालीमातेचा उत्सव होता आणि रामकृष्णांनी त्यांना सांगितलं की शारदा मातांच्याकडे जाऊन जरा तिथे काही स्वयंपाकात त्यांना मदत हवी आहे का, जरा पहा जा आज. ते गेले शारदा मातांच्या मंदिरामध्ये.
आणि दिवसभर पोळ्या लाटत राहिली. उत्सव संपला, संध्याकाळ झाली आणि ते पुन्हा रामकृष्ण परमहंसांच्या खोलीमध्ये आली. अजून येऊन टेकतात की नाही. तर परमहंस म्हणाले की हे बघ, मी तुझीच वाट बघत होतो आणि हा प्रसाद जो आहे ना, हा तू कलकत्त्याला जाऊन यांना देऊन ये. एका शिष्यांचं गृहस्थ शिष्य होते, त्यांना देऊन ये अशी आज्ञा केली. तत्काळ उठले. असं नाही काही त्यांनी काही विचार सुद्धा मनात सुद्धा आलेला नाही त्यांच्या. आता दिवसभर मी एवढा थकलो, यांना दुसरं कोण नव्हतं का मिळालेलं, मला सांगितलं पुन्हा, बाकीचे बसलेले दिसत आहेत नुसते, असं मनात सुद्धा आलेलं नाही. तत्काळ उठले, प्रसाद घेतला आणि निघाले. अंधार पडलेला होता. नदीकाठी आले, पण एकही नाव नाही. कारण तिथे कलकत्त्याला जायचं तर मध्ये नदी आहे, गंगा नदी, आणि ती पार करायला त्या ज्या नावा असतात त्या अंधार पडला की ते घालत नाही. कारण अनंत मुखाने, अनेक मुखांनी ती सागराला मिळते गंगा तिथे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नावाडी कोणीही नाव घालत नाही. आणि अंधार पडलेला असल्यामुळे एकही नावाडी तिथे नव्हता. आता ती गंगा पार करायची, कशी करणार. ते काय परत आलेले नाही रामकृष्णांना सांगत की तिथं एकही नावाडी नाही आहे, सगळे निघून गेले, आता मी कसा जाऊ, असं काही सांगितलं नाही त्यांनी. त्यांनी कासा कसला, डोक्यावरती प्रसाद बांधला आणि पोहत निघाले नदीत. गंगा नदीतून पोहत निघाले. किनाऱ्याला गेले. ज्यांच्या घरी कलकत्त्याला द्यायचा होता प्रसाद त्यांनी प्रसाद दिला आणि परत माघारी वळले. पुन्हा पोह ते दक्षिणेश्वरला आलेले आहे. मध्यरात्र उलटून गेलेली होती. रामकृष्णांच्या खोलीत ते आले. रामकृष्ण त्यांची वाटच पाहत. का नाही कृपा करणार, परीक्षा पाहिजे त्यांनी. अजिबात आळस या गुरुसेवेमध्ये चालत नाही. दुसरं आपल्या व्यक्तिमत्वामध्ये मन, आपलं चित्त ते चंचलच आहे. ह्याचा जो चांचल्य दोष आहे तो घालवायचा आहे, तर ते हृदय भलं झालं. आता हा चांचल्य दोष मगाही म्हणलं की चंचलता अजिबात उपयोगाची नाही आहे. कधी करावं असं वाटतं, कधी नाही वाटतं. गुरूंची सेवा म्हणजे नुसतंच पाद्यपूजा किंवा त्यांचे पाय रगडणे एवढा भाव नाही. एरवी सुद्धा गुरूंनी आपल्याला जी आज्ञा केलेली आहे, जे साधन दिलेलं आहे ते करणं ही ती गुरु सेवाच आहे. तिथे सुद्धा त्यांना मनाची चंचलता ठेवता कामा नये. या पूजनाच्या वेळी तर त्याचं चित्त अजिबात तिथून हलता कामा नये. अन्य कुठलाही विचार, कल्पना चित्तात उठता कामा नये. एकाग्रपणे त्यांनाही चित्त गुरूंच्या चरणावर, त्या पदावरच ठेवायचं. एकाग्रपणे ती पूजा करायची. तिसरा बुद्धी आहे व्यक्तिमत्वामधली, आणि त्या बुद्धीमध्ये संशय आणि विपर्यय राहतात. गुरूंच्याबद्दल कोणी काही बोललं, सांगितलं तर त्याच्या मनामध्ये संदेह येता कामा नये. तिथं ठाम पाहिजे गुरुचरणी विश्वास. विपरीत समजूत तर अजिबात त्यानं करून घेता कामा नये, कारण ते गुरुतत्व आहे. त्यांच्याकडे एक मनुष्य बुद्धी म्हणून पाव नये गा त्रिशुद्धी अशी रेष मारून ठेवली आहे. एक मनुष्य आपल्यासारखे ते मनुष्य या बुद्धीनं पाहायचं नाही. या बुद्धीनं तो पाहायला लागेल तर मग त्याची बुद्धी ही त्या
परमतत्वाकडे लागणार नाही, तर तिथं मग संदेह निर्माण होईल. त्याला छिन्न संशय जर व्हायचा आहे तर हा संदेह उपयोगाचा नाही. आणि चौथा येतं व्यक्तिमत्वामध्ये अहम, मी अमुका. तो स्वतःला काहीतरी समजत असतो. भले तो जगामध्ये किती मोठा असो, एखादा मोठा न्यायाधीश असो, मंत्री असो, नाहीतर कोणी असो, परंतु गुरुचरणी जेव्हा तो येतो त्यावेळी त्यानं थोरपण पऱ्हा सांडिजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जगा कुठे होईजे, तैन जवळी कमाशी. ज्ञानोबांनी सांगितलं. तेव्हा हा अहम त्यानं बाजूला जर ठेवून तो जर जात असेल, आणि तो कसा ठेवायचा अहम बाजूला, हेच तर सद्गुरू सांगतात. भलं हे हृदय जर व्हायला हवं असेल तर ह्या चारही गोष्टी त्याच्या लक्षात यायला पाहिजे, तर ते हृदय भलं म्हणता येईल. मग तिथं सद्गुरूंची स्थापना होईल, म्हणजे सद्गुरू तिथं स्थापित होतील, त्याच्या हृदयात येतील राहायला. शास्त्रानं सुद्धा योग्यता अधिकारी कुणाला सांगितलेलं आहे सद्गुरुचरणी जाण्याला? साधन चतुष्टय संपन्न पाहिजे म्हणतात. शास्त्र सांगतो की तो 4 गोष्टींनी संपन्न पाहिजे. कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या शास्त्रानं? पहिलं सांगितलंय नित्यानित्य विवेक. पहिलीच पायरी एवढी उंचीवरची आहे. नित्य अनित्य याचा सदैव विवेचन त्यानं करायचं आहे, विचार करायचा आणि त्यातून योग्य ते निवडायचं आहे. काय नित्य आहे, काय अनित्य आहे? नित्य शाश्वत, अनित्य अशाश्वत, नाशवंत. समर्थ काय सांगतात? देह अनित्य, आत्मा नित्य, हाची विवेक नित्य अनित्य. हा विवेक त्यानं सतत करायचा. कारण सारखी त्याची बुद्धी, त्याचं चित्त हे देहाकडे लागतं. कितीही त्याला म्हणलं तर देहाचा विचार सुटतच नाही त्याला. हे देह तादात्म्य त्यानं सोडवणं, सतत देहाशी तादात्म्य झालेलं आहे चित्ताचं, तिचं मन आणि बुद्धी ही सारखी देहाकडे लागते. तिथून त्याची सोडवणूक करून द्यायची. एकदा सांगावं त्या देहाला की तो आलेला आहे तर तो जाणारच आहे, नाशवंतच आहे. शाश्वत काय आहे? शाश्वत फक्त आत्मा आहे, परमात्मा. बाकीचं सगळं नाशवंत आहे. आणि हा विवेक, याला विवेचन करून सार जे आहे ते घ्यायचं आहे, असार टाकून द्यायचं. दुसरं येतं यामधलं साधन इहामूत्र फलभोग विराग. शास्त्रीय शब्द आहे, आपण उलगडूया तो. इह आणि अमूत्र. इह म्हणजे ऐहिक, या लोकांमध्ये आपल्याला जे भोग मिळतात त्याला ऐहिक भोग म्हणतात. आणि अमूत्र म्हणजे परलोकामध्ये, स्वर्गात वगैरे. तिथून समजा चांगली पुण्यकृत्य केली, स्वर्गात गेला असं बघू, कारण महात्म्यांना वाटतं की त्यांना निदान स्वर्गाला तरी जावं. तेव्हा ऐहिक आणि पारलौकिक हे जे भोग असतात, तर या भोगांबद्दल फल भोग विराग, त्याबद्दल वैराग्य त्याच्या चित्तात पाहिजे. मला ऐहिकी नको आणि हे पारलौकिक स्वर्ग सुखही नको, कारण ते सुद्धा स्वर्ग सुख पुण्य संपलं की मागुती येणे घडे. म्हणून मला ऐहिकी नको आणि पारलौकिकी नको. असं दोनही बाबतीमध्ये ज्याचं चित्त विराग म्हणजे विगत झालेली आहे, राग म्हणजे आसक्ती ज्याची, असा वैराग्य संपन्न पाहिजे. म्हणजे त्या फलभोगाकडे त्याचं लक्ष जाणार नाही, मनबुद्धी त्याची तिकडे जाणार नाही. यातून मला काय मिळणार असं नाही वाटत. किती मिळालं ना ते तरी सुद्धा ते काय आहे, अंतवंत आहे फळ. म्हणजे शेवटी ते नष्ट होणारच आहे, फार दिवस टिकणार नाही. तिसरं येतं शमादी षट संपत म्हणतात. संपत्ती आहे शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान.
शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, उपरती. आता काही कामं, प्रापंचिक कामं, त्याला असं वाटतं, काही नित्यकर्म असं वाटतं की बाबा ही मला महत्वाची आहे, ती नको का करायला, माझ्याशिवाय कोण करेल. मग ती बाजूला सरकवून येईल असं नाही. त्याच्यापासून उपराम व्हायला पाहिजे त्यानं. त्याही कर्मांचा त्यानं त्यावेळी त्याग करायला पाहिजे सद्गुरू सेवेला बसताना. तीही बाजूला, ती गौण आहे, हे लक्षात घेऊन सरकवायला पाहिजे बाजूला. त्यापासून आपलं चित्त उपराम व्हायला पाहिजे. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. कसं काही जरी त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा जे पावे ते निवांता सावनी जावे, ही तितिक्षा आहे. आणि श्रद्धा, शास्त्र गुरु वाक्येषु विश्वासः इति श्रद्धा. शास्त्रावर आणि गुरूंवर, गुरुवाक्यावर श्रद्धा हे तिहेरी काम करते. गुरुने जे नाम दिलेलं आहे किंवा जे साधन दिलेलं आहे त्यावर त्याची श्रद्धा पाहिजे, गुरूंच्यावर देणाऱ्यावर श्रद्धा पाहिजे, आणि ज्याचं दिलेलं आहे त्या परमात्म्यावर श्रद्धा पाहिजे. आणि शेवटचं आहे समाधान, म्हणजे एकाग्रता, सम आधान. आणि त्या बाबतीत साक्षेप पाहिजे त्याचा, त्या परमात्म्याशीच जोडलेलं पाहिजे अंतःकरण सदैव. परमात्म्याशी सदैव अंतःकरण जोडलेलं असतं तर समाधानच समाधान आहे त्याला. त्याला खरी एकाग्रता म्हणलेली आहे. आणि चौथं जे येतं साधन चतुष्टय संपन्न मध्य, ते फार मोलाचं आहे. कारण इथं आले ते सगळे साधक तर निश्चित आहे, मुमुक्षु तर आहेतच आहेत, अनुप्रीती आहे. पण शास्त्राला सुद्धा का सांगावं असं वाटलं, तीव्र मुमुक्षुत्व शास्त्र सांगतो. कारण याची देही याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे. याच जन्मात जर त्याला गाठायचं असेल तर तीव्र मुमुक्षुत्वच पाहिजे. मुमुक्षुत्व म्हणजे मोक्षेच्छा, मला मुक्ती मिळावी, आता पुन्हा जन्माला यायला नको असं त्याला वाटणं. पण ते नुसतं वाटलं आणि दिलं सोडून. काय असेल आमच्या, माणसं म्हणतात कपाळी काय लिहिलं असेल तसं होईल, नशिबात असलं तर होईल. नाही, क्रियमाणाचं स्वातंत्र्य मनुष्यालाच फक्त भगवंताने बहाल केलेलं आहे, आणि ते याचसाठी बहाल केलेलं आहे की जे काही करायचं आहे ते परमार्थ करण्यासाठीच, तू मोक्ष मिळवण्यासाठी म्हणूनच प्रयत्न कर. जे काही पुरुषार्थ करायचा आहे तुला तो यासाठीच. कारण प्रपंच हा होत असतो आणि प्रारब्धानं जे काही तुझं तू पूर्वी केलंस ना ते सगळं तुझ्या भारी लिहिलेलं आहे, त्याला प्रारब्ध म्हणून. आणि आता तुला जे करायचं आहे त्यानंच तुझं घडणार आहे पुढचं, ते तुझ्या हातात आहे. हे क्रियमान, हा पुरुषार्थ तुझ्या हातात आहे, आणि म्हणून परमार्थ हा करायचा आहे आणि प्रपंच हा होत असतो. त्यासाठी काही फार कठाटोप त्याला करायला नको. तुम्हाला असं काय सांगताय, सगळे तर प्रपंचच करतायत, पण जरा तुम्ही बारीक नजर बाजूला होऊन पहा, तुम्ही आलं की तो होतोय. तुम्ही करायचं नाही म्हणला तरी तो होतोय, आणि तो होतच राहतो, आणि तो होतच राहणार. पण जर करायचं, करणं याचा अर्थ त्याच्या पाठीमागे त्याचा संकल्प आहे, आणि मग तो कर्माला प्रवृत्त होतो. यासाठी त्याला संकल्प करायचा असेल तर तो परमार्थाचाच करायचा आहे. तीव्र मुमुक्षुत्व त्यासाठी पाहिजे की नाही मी आत्ताच साधीन. अशा ह्या 4 गोष्टी ज्या आहेत शास्त्रानं सांगितलेल्या, तर त्यानं तो संपन्न जर असेल, त्याला चौफळवणी भले असं म्हणता येईल. तेव्हा आता अर्धय हे आपुले, चौफळवणी भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. श्री गुरूंची म्हणलं, श्री लावलेला आहे तिथे.
ते देवता निदर्शक आहे. गुरु हे सद्गुरु तोच देव ऐसा ठेवी भाव. सद्गुरु दुसरं परब्रह्म आणखीन देव कुठे नाही. साक्षात परमात्माच गुरु रूप घेऊन आलेला आहे, हे आधी त्याला कळलं पाहिजे की तेच देव आहेत. हे आपण पूजा करतोय ही त्या परमात्म्याचीच पूजा आहे. म्हणून श्री गुरूंची पावली. आता ही पाद्य पूजा करताना ज्ञानेश्वर महाराज कशी करतायत ती जरा पहा. ते म्हणतात ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमळी वरी भरूनी पुष्पांजळी अर्घ्य देवो. ऐक्य भावाची अंजुळी. ऐक्य भाव. एरवी सुद्धा आपण ओंजळ करतो ना, त्यावेळी ओंजळ करताना सगळी आपली बोटं एकत्र येतात, एक होतात. अर्घ्य द्यायचं आहे आता सद्गुरूंना. आता हे अर्घ्य देणं यामध्ये समर्पण भाव आहे, अर्पण करायचं आहे त्यांना. मुळातच सांगितलंय की सद्गुरूंच्याकडून काहीतरी घ्यायसाठी म्हणतो बसलेला नाहीच आहे, तर त्यांना अर्पण करण्यासाठी आपल्याला देण्यासाठी म्हणून बसलाय. काय द्यायला लागलेला आहे. आता अर्घ्य देत असताना आता ही फुलं जी आहेत कुडमळ म्हणजे विकसित होणारी फुलं, विकसित होणारी, पुढं विकसित होणारीच आहे, फुलणार आहेत अशी ही कुडमळ. कुडमळ म्हणजे ती फुले. पण ती कशाची. सर्वेंद्रिय, सर्व इंद्रियांची फुलं. प्रत्येक इंद्रिय हे फूल आहे असं समजा. एरवी बाजारातून किंवा झाडाची तोडून फुलं आणून घालाल, इथं ज्ञानोबा कुठली घालतायत ती पाहायचेत आपल्याला आणि ती सांगायची आहेत त्यांना की कोणती फुलं व्हायची आहेत आपण सद्गुरूंना. तर आपली जी सर्व इंद्रिय आहेत ती त्या सद्गुरूंच्याच ठिकाणी समर्पित आहेत. मग प्रत्येक इंद्रियाकडून होणारं ते कर्म, प्रत्येक इंद्रिया कर्म म्हणजे ज्याला होतं ते. आता तुमच्या डोळे मिटलेले आहेत, आता डोळा उघडला की काय झालं, सद्गुरूंचीच मूर्ती तो पाहतो आहे, हे फूल अर्पण झालं. त्या हात आहे, त्या हाताने तो काही चंदन उघडतो, म्हणाला पुढे येणार आहे चंदन उघडायचं. तर हे जे काही आहे त्याच्या हाताकडून होणारं कर्म, हाताने काही अर्पण करतो आहे त्यांना, ते प्रत्येक कर्म त्याचं फूल आहे, अर्घ्य द्यायला लागलेलं आहे. सर्वेंद्रिय कुडमळी आणि ऐक्य भावाची अंजुली म्हणलं. ऐक्य भाव, एक भाव तिथं पाहिजे. एक भाव गुरुभाव, आणि गुरुभाव म्हणजेच ईशभाव, देव परमात्मा भाव, ब्रह्मभाव, की त्याच भावानं हेच ब्रह्म आहे या भावनेनं त्यांना अर्पण करायचं आहे सगळं. सर्व इंद्रियांना एक विषय कुठला. गुरु, देव हाच गुरुदेव असं म्हणा. ज्ञानोबानीच ज्ञानेश्वरीमध्ये सांगते, मीची कानी ऐकला, मीची डोळा देखिला, मनी मी भाविला, वानिला वाचा. हे 18व्या अध्यायात सांगितलं. परंतु 9व्या अध्यायामध्ये ते सांगतात, जयांची वाचे माझे आला, दृष्टी भोगी माझे चिरू, जयांचे मन संकल्प माझा चिवाये, माझी या कीर्ती विण जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. सर्व इंद्रियांना एकच विषय आहे, तिथं गुरुभाव आहे. असं अर्घ्य त्यांनी दिलेलं आहे. ऐक्य भावाची अंजुली ही अर्पण केली. अनन्योदक धुवट वासनाचे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. अबोट हा पाठ इथं घेतलेला आहे. एकाच फक्त राजमुद्रा प्रतीमध्ये हा पाठ आहे आणि अत्यंत मार्मिक पाठ आहे. बाकी सगळ्या प्रतीमध्ये बोट शब्द आला. पण का बोट म्हणतात ज्ञानोबा. कारण आपल्या हाताची जी 5 बोटं आहेत, अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमिका, अनामिका आणि करांगुली, धर्मशास्त्रदृष्ट्या सांगितलं जातं की पितरांना जेव्हा गंध लावायचं असतं त्यावेळेला तर्जनीनं लावलं जातं. आपल्या समवयस्क लोकांना गंध लावताना मध्यमिकेनं लावायचं.
आणि अनामिकेनं गंध जेव्हा लावतो ते देवांना लावतो. सर्व देवमयो गुरु. गुरु तर काय, सर्व देवमयो आहे. सर्व देवता गुरूंच्या ठिकाणी वास करतायत, म्हणून त्यांना त्या अनामिकेनं गंध लावायचा आहे, चंदन लावायचं आहे. आता ते कसं ओवाळलेलं आहे, आणली दुकानात डबी आणि लावलेली नाही आहे. तिथं काय सांगितलंय त्यांनी, अनन्योदक धुवट वासना जे तन्नी. अनन्यतेचं उदक घालून, कारण सहाण आणि खोड नुसती असून चालत नाही, तर तिथं थोडं उदक घालायला पाहिजे, तर ते ओघाळलं जाईल आणि त्याचं गंध तयार होईल. आता हे उदक कोणतं, तर अनन्यता आपली, अनन्य भाव पाहिजे. माझा उद्धार करणाऱ्या तुमच्याशिवाय दुसरं कोणीच, कुठलाच आधार नाही मला, तुम्हीच माझा उद्धार करणार, ही अनन्यता. तुमच्या विना अन्य कोणी माझा उद्धार करू शकत नाही. या अनन्यतेच्या भावानं त्यानं ते गंध ओघळायचं आणि ते असं चंदन तयार झाल्यानंतर ते त्यांना वासना जे तन्निष्ठ, एकनिष्ठ वासना. कुठली वासना, कशासाठी तो त्याला तिलक करतो आहे किंवा त्यांच्या चरणी लावतो आहे ते, तर तुमचं प्रेम माझ्यावरती असावं, सदैव राहावं, सदैव सद्गुरूंची प्रसन्नता आपल्यावर राहावी, हीच वासना आहे. दुसरी अन्य कुठली वासना नाही. ही एकनिष्ठ वासना, हीच एक वासना. असं जे ओघळलेलं गंध आहे ते लागलेसे ते त्या अनामिकेनं लावलं, चंदनाचे अबोट. प्रेमाचेनी भांगारे निर्वाळुनी नुपुरे, लेऊ सुकुमारे पदेत ये. भांगार या शब्दाचा अर्थ आहे सोने, सुवर्ण. शुद्ध सुवर्णाला भांगार म्हणतात. प्राचीन शब्द आहे हा. सुवर्ण का घेतलेलं आहे, कारण धातूनामास्मी कांचना असं भागवतामध्ये भगवान आपली विभूती सांगतात. सुवर्ण ही माझी विभूती आहे. जे सुवर्ण घेतलेलं आहे, म्हणजे ते जे दागिना घालणार आहेत त्यांना, त्यांच्या पायामध्ये जे काही घालणार आहेत सुवर्णाचा अलंकार, हा शुद्ध सुवर्णाचा आहे. आणि ते सुवर्ण कुठलं, पहिला शब्द अत्यंत महत्वाचा आहे, प्रेमाचेनी. तो अगदी लक्षात ठेवायला पाहिजे. फक्त आपलं सद्गुरूंच्या वरचं प्रेम हेच फक्त चालणार आहे, अन्य दुसरं काही नाही. ते शुद्ध पाहिजे, ते अजिबात अशुद्धता तिथं नको. म्हणून भांगार शब्द हा शुद्ध सुवर्णासाठी वापरला जातो. प्रेमाचेनी भांगारे निर्वाळुनी नुपुरे. आणि ती पुन्हा नुपुरे जी आहेत ती पाद आहेत पद म्हणून नुपुरं घेतलंय त्यांनी. निर्वाळुनी अत्यंत चोख घडवलेली आहे, त्यात जराही भेसळ न करता नुपुरं घातलं. त्या प्रेमामध्ये काही भेसळ नाही. नाहीतर प्रेम खूप आहे, पण थोडंसं काहीतरी त्यांच्याकडूनही मिळावं असं नाही. तर शुद्ध प्रेम, देवाचे चाडे आळवावे देवा, हा जो भाव आहे. प्रेम कशासाठी करतोय, प्रेमासाठी. आता नुपुरं घातली असं म्हणलं, सुकुमारे पदेतीये, त्यांची सुकुमार पद आहेत म्हणून ही घेतलीत नुपुरं. तर नुपुरं कशासाठी घेतली, नुसतं नुपुरं घातली गेलं सोडून आपण असं नाही. काय ज्ञानदेवांचं मनोगत आहे ते आम्हाला उलगडलं तर त्यांच्या कृपेनं बरं होईल. त्यांना पूर्ण शरण जा आणि म्हणजे ते आपल्या बुद्धीत प्रकाश पाडतील, उलगडतील काहीतरी. नुपुरं ही अशी असतात की ती त्या संपूर्ण चरणांना, पायांना काय करतायत, पूर्णतः वेळतात आणि बांधून टाकतात. तसं प्रेमच फक्त बंधन करू शकतं. आपलं सद्गुरूंच्या बद्दलचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचंच बंधन ते स्वीकारतात.
अहम भक्त पराधीना असं भगवान म्हणतात. सद्गुरू सुद्धा हे प्रेमाचं नाजूक बंधन स्वीकारतात. पूर्णतः त्यांना वेढायला, नाहीतर तसे ते कुणाच्याही कह्यात येणारे नव्हेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वतंत्र स्वतंत्र अशी त्यांची सत्ता आहे, शक्ती आहे त्यांची. पण ते फक्त जो असा शिष्य आहे की जो शुद्ध प्रेमानं त्यांना बंधन करतो आहे, वेढतो आहे, पूर्णतः वेढून टाकतो आहे आपल्या पूर्ण प्रेमाने, शुद्ध प्रेमानं, त्याचं बंधन ते स्वीकारतात. आता ही नुपुरं घातली. आता अजून पायामध्ये बोट जी आहेत ना, त्या बोटामध्ये सुद्धा ज्ञानोबांनी घनावली आवडी अव्यभिचारे चोखडी ते घालू जोडी अंगुळ्या. हाताची बोटं असली की आपण अंगठ्या घालतो, पण पायामध्ये ती जोडवी घातली जातात. अंगुळ्या म्हणून दोन आहेत, ती जोडी आहे. तर हे जे आहेत हे दोन कोणत्या गोष्टी आहेत ज्या सद्गुरूंच्या पदामध्ये पायामध्ये शिष्याला घातल्या? घनावली आवडी, घनीभूत झालेली आवड, त्यांच्याबद्दलची जी आवड आहे, त्यांच्याबद्दलचं जे प्रेम आहे, प्रत्येक गोष्ट त्यांची आवडती आहे. त्यांचे विचार आवडत आहे, त्यांचं काव्य आवडत आहे, त्यांचे बोल आवडत आहे, त्याला प्रत्येक गोष्ट आवडे. आणि कशी घनावली, घनीभूत झालेली. घन का म्हणलं की त्यात दुसरं काही शिरायला अजिबात वाव नाही. जी पायामध्ये जोडवी जे घालत असतील त्यांना माहित असेल की ती चांगली जडशीळ करावी लागतात. हलकी फुलकी जर केली ना ती छिमछिम वाजू लागतात, ती पडूनही जातात. ती घनीभूत झालेली पाहिजे. तसं काही दुसरं त्यात शिरता कामा नाही. तसं अन्य कुठलंही आवड, नाहीतर मला ह्याची पण आवड आहे, त्याची पण आवड आहे आणि त्यातनं मला सद्गुरूंची पण आवड आहे असं नाही. घनीभूत झालेली आवड, सगळ्यात घनीभूत आवड कुठली आहे? सद्गुरूंची. आणि अव्यभिचारे चोखडी, चोख तिथे जर का ते चांदीचं जोडवं बनवलं जातं, त्याच्यात थोडं जर मिसळ काही घातलं, रूप बिपवास गेलं ते शुद्ध चांदीचं नसलं तर ते तिथं जखमा करतं, ते किंवा घट्टे पाडतं. बोटं पण काळी होतात त्याची घालणाऱ्या व्यक्ती. इथं अव्यभिचारे, अव्यभिचारी भक्ती, गुरुभक्ती कशी पाहिजे? अव्यभिचारी पाहिजे. आणि चोखडी, चोख पाहिजे. आणि हे ज्याचं त्याला, म्हणून आधी हृदय का घेतलं? ज्याचं त्याला ते कळतं काय चोख आहे आणि काय भेसळ आहे, हे ज्याचं त्याला कळेल हृदयात, अंतःकरणात त्याच्या, कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या निमित्तानं त्यांना आत्मपरीक्षण करायलाच पाहिजे. आनंद आमोद बहळ सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ठेवू वरी. आनंद आमोद बहळ, बहळ म्हणजे खूप पुष्कळ. सात्विकाचे मुकुळ, जे मुकुळ म्हणजे आधी ती आहे कळी, पण नंतर आता ती फूल होतीये. अष्टदल कमल घातलंय, ठेवलंय पायावर. आनंद आमोद बहळ, खूप आनंद, हाच आमोद भरलेला आहे. त्याच्या ठिकाणी सद्गुरूंची आपल्याला पाद्यपूजा करायला मिळाली, सद्गुरूंची पाद्यपूजा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं, याच्याबद्दल खूप आनंद झाला. इतका आनंद दाटून भरलेला आहे अंतःकरणामध्ये की तोच आमोद आहे, आणि तो खूप आहे. अशा आनंदानं भरलेलं, म्हणजे आनंद हाच गंध असलेलं ते अष्टदल कमल आहे. आणि कशाचं आहे ते? सात्विकाचं मुकुळ. सात्विक म्हणजे सत्व, नुसता सत्वगुण नाही, अष्ट सात्विक भाव. खूप आनंद दाटून आला की आपोआप हे अष्ट सात्विक भाव त्याचे प्रगट व्हायला लागतात. आणि ते जे प्रगट होत असतात ती कमळ उमललं म्हणलं त्याला, त्याचं एक एक दळ उमलायला लागलं. कुठले आहे ते अष्टसात्विक भाव? स्तंभ, रोमांच, कंप, स्वेद, वैवर्ण्य, स्वरभंग, अश्रू आणि प्रलय.
स्तंभ एकदम स्तब्ध राहतो. नंतर त्याच्या ठिकाणी स्वेद म्हणजे घाम यायला लागतो. त्याचा चेहरा फिका पडतो, वैवर्ण कंप, शरीर कापायला लागतो, स्वर गदगद होतो, स्वरभंग, रोमांच उभे राहता अंगावर आणि अश्रू गळायला लागतात, आनंद अश्रू यायला लागतात आणि शेवटी देवान तो विसरून जातो. निश्चेष्ट अवस्था होती. ह्या अष्टसात्विक भावाचंच हे अष्टदल कमल त्यानं वरी ठेवू त्यांच्या चरणी अर्पण केलेलं आहे, पायावर ठेवलेलं आहे. ते उमलले म्हणलं आणि हे आपोआप ते उमलतो. कारण ते आधी काय आहे, मुकुळ आहे, काही आहे ती आधी. पण नंतर हे अष्टसात्विक भाव सगळे प्रगट झाले आणि ते उमललं कमल. तेथ अहं धूपू जाळू, सोहन तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. अहं धूप जाळू, अहमचा धूप. मागे म्हटलं तसं मी अमुका, मी कोणतरी आहे असं त्याला सतत वाटत राहत. हा अहम याचा हाच धूप जायचं. म्हणजे मी कोण नाही हा विचार त्यांना आधी करायचा आहे. व्यतिरेक विचार करायला सांगितला इथे. धूप कशाचा जाळायचा आहे तर त्यानं व्यतिरेक विचार करायला पाहिजे. त्याशिवाय पुढे सोहम तेज तो दीप ओवाळता येणार नाही त्याला. आधी व्यतिरेक विचार करत राहिलं पाहिजे. म्हणजे मी कोण नाही हे आधी त्यानं विचार करत राहायचं. मन बुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायू. हा व्यतिरेक विचार आहे. मी कोण नाही हा विचार सतत करता 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 हा धूप. पण हे करताना त्याला असं नाही वाटता कामा की नकोच ते. कारण असं जर वाटलं त्याला त्यामध्ये आनंद नाहीये. धूप जळतो त्यावेळी सुगंध सुटतो. तेव्हा हा विचार जेव्हा तो करत असतो अंतर्यामी त्यावेळी त्याला आनंद वाटत राहायला पाहिजे. मी कोण नाही याचा पत्ता त्याला लागला आहे आता. आणि मग मी कोण आहे याचा पत्ता पुढे लागेल. तेव्हा हा धूप हा शब्द त्यांनी घातलेला आहे तो पुढे सुगंध सुटणार आहे यासाठी. अन धूपू जाळू, काळ श्रद्धे त्रिकाळी, अन धूपू जाळी आणि सोहन तेजे ओवाळी निरंतर. आचार्य उपासनेमध्ये सांगितलंय त्यांनी सोहन तेजे. इथं सोहन तेजे हाच पाठ घ्यायचा आहे, नाहन तेजे नाही. काही ठिकाणी आलेला आहे तसा पण नकाच म्हणा. सोहमचाच दीप आहे त्या ठिकाणी. तेज हा शब्द आलेला. तेज हा शब्द सूर्यासाठी येतो तेव्हा त्याचा आत्मरवी उदित होतो. सोहम म्हणजे आधी तो अहम कशा कशाला म्हणत होता हे सगळं त्याचं हे नाही ते नाही ते नाही हा विचार करत करता करता शुद्ध अहमची जाणीव ही अहम स्फूर्ती मूर्तीचा पत्ता लागेल त्याला. शुद्ध कशालाही न चिकटलेला अहम असा विशुद्ध अहम सोहम मध्ये तो आहे. मग तो अहम उठतोय कुठून आणि जातोय कुठे? ही स्फूर्ती उठतय कुठून आणि निघते कुठे? जशी समुद्रावर लाट उठावी आणि मावी हे जर तो पाहायला लागला अनु निरखत राहिलेला असेल, लक्ष ठेवणे म्हणतात त्याला, तर ते त्याला लक्षात येईल. त्या सहा मधूनच त्या अधिष्ठानातूनच उठतं आहे ही जाणीव. आणि अधिष्ठानातच निमित्ती आहे ती सत्ता, ते अधिष्ठान, ते स्वरूप, ते सहा रूप, ते माझं स्वरूप आत्मरूप. म्हणून सोहम तेज हा आत्मरवी त्याचा उदित होणं. आता तो त्या सोहमनच ओवाळायला लागलेला आहे आणि ते कसं आता इथून पुढे ते निरंतर ओवाळत राहायचंय. आता दुसरं साधन नाही आहे काही. इथून पुढचं साधन त्याचं काय आहे? निरंतर ओवाळू, निरंतर
म्हणजे अखंड अंतर न ठेवता, म्हणजे उर्मी उठली आणि मारली, साधन एवढंच. यालाच अनुसंधान म्हणलं. दुसरं काय करत नाहीये आता तो. हे फक्त सोमचा दीप ओवाळायला लागलेला आहे, हेच करत राहिलेलं आहे निरंतर. आता यानं काय होईल? माझी तनु आणि प्राण. आता हे जे सोमचा दीप अखंड तो ओवाळतो आहे म्हणूया, हे असं अनुसंधान अखंड चालू राहिलं. निरंतर शब्द हा थांबणारच नाहीये. आणि त्याचं फलित काय होणार आहे? सारूप होणार. तो अहम विरणार, सारूप होणार. तर आता त्यांनी सांगितलंय पुढे की या पाद्यपूजेमध्ये माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्रीचरण करू भोग मोक्ष लिंब लोण पाया तया. माझी तनु आणि प्राण. तनु हा शब्द अत्यंत मार्मिक शब्द वापरला गेला. तू कोणी घेतले मोती जैसी. तनु हा शब्द सूक्ष्म देहासाठी वापरला जातो, स्थूल देहासाठी नाही. तनु आणि प्राण, कारण हे प्राण आपले जेव्हा जातात त्यावेळी निघतात, त्यावेळी ते आपल्याबरोबर या तनूला घेऊन जातात, सूक्ष्म देहाला घेऊन जातात. स्थूल देह इथंच पडतो. या दोहोंना गती आहे. तनु आणि प्राण गतिशील असणाऱ्या दोनच गोष्टी आहेत आपल्या शरीरामध्ये, तनु आणि प्राण. तनु ही काय आहे? सूक्ष्म शरीर. हे काय आहे? कल्पनामय आहे. थांबतच नाहीत, त्या सारख्या चालूच आहे सतत. त्यांना गती आहे आणि प्राणालाही गती आहे. प्राणी सतत चालूच आहे. आता यांना जर त्यांच्या पायामध्ये पादुका केल्या, त्यांना पादुका म्हणून घातलं, गती देणारे सद्गुरू आहे, तेव्हा तुम्हीच मला गती द्यायची आहे. माझ्या तनूला आणि माझ्या प्राणांना गती तुम्हीच देणार आहात. म्हणून त्या पादुका त्यांच्या दोन, आणि ते सम आहे, दोन्ही सम. काय करायचं आहे त्यानं? की जे सद्गुरूंनी त्याला दिलेलं आहे साधन, नाम देऊ देत, सोहम देऊ देत, हे स्वरूपाशी निगडीत करून प्राणाची जोड त्याला देऊन, म्हणजे या समपादुका झाल्या. असं जर तो करत राहील सतत निरंतर, निश्चित गती त्याची ठरलेली आहे. अन्य गती नाही त्याची. त्यांच्याच ठिकाणी तो सामावला गेला. का? पादुका म्हणून त्याला घातलं. तर अशी गती त्याला पाहिजे. तुमच्या चरणीच मला गती आहे, आणि म्हणून या पादुका श्रीचरणी सद्गुरुचरणी घातलेल्या आहेत. माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊआ लेऊ श्रीचरण करू भोग मोक्ष निम्मलोण पायातया. आता ह्या पादुका घातल्यानंतर गती ठरलेली आहे म्हणलं आपण. सारूप झाला म्हणूया त्या मगाच्या अनुसंधानाने तो. कारण आता लिंबलोण उतरून टाकतो आहे. लिंबलोण उतरून टाकणे, दृष्ट काढणे. आता शेवटी शेवटचा विधी आहे तो. ती पूजा झाली की पूजा झाल्यानंतर कुठली पूजा झाली, यज्ञ झाला की उतरून टाकलं जातं. आणि जे उतरून टाकलेलं आहे ते स्वीकारायचं नाही पुन्हा. इथं काय उतरून टाकलेलं आहे? भोग मोक्ष लिंबलोण करून. आता भोग आणि मोक्ष, भोग या शब्दाचा अर्थ साधे इंद्रिय भोग नव्हे, ते तर केव्हाच म्हणजे पहिल्याच पायरीवरती उतरून टाकलेत त्यांनी. इंद्रिय भोग नव्हे. मग आता कुठले भोग त्याला मिळत आहेत? कारण एवढी सगळी भातीपूजा झाली आहे, त्याचं अनुसंधान एवढं इतकं सहा रूप होण्यासाठी अहम त्याचा विरावा म्हणून त्याचा खटाटोप चालू आहे. अहम समजा विराला तर त्याला जीवनमुक्ती आहे. हा जीवनमुक्तीचा सुख जे आहे, हा जो जीवनमुक्तीचा भोग आहे, जीवनमुक्ती सुख, त्या देव पडेपर्यंत चालूच राहणार आहे जीवनमुक्ती भोग. हे सुख सदैव आत्मा रमी तो रंगलेला आहे. सदैव आत्मा रामात आहे तो. आणि हे सुद्धा तो म्हणतो की हेही मी उतरून टाकतो. मला हे जीवनमुक्ती सुखाचा भोग सुद्धा नको. का?
कारण मला सद्गुरु सेवा करायची आहे. हा देह असेपर्यंत मी त्या देहाला सद्गुरूंच्या सेवेला लावीन, राबवीन त्याला सद्गुरु सेवेसाठी. कारण काय होतं, नाहम नाम विचार करता 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 तो निष्क्रिय व्हायला लागतो. तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे. आणि असं जर झालं तर पुढे 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 अनुसंधानामध्ये तो फक्त आत्मारामी रमून राहायला लागतो. हेच बरं अंतरंगात राहिलेलं, आत्मनिष्ठच होऊन राहायला लागतो. पण हा गुरुभक्त असा आहे की तो म्हणतो की नाही, मला सद्गुरूंची सेवा करायची आहे. खरा गुरुभक्त हा सद्गुरु सेवेला तत्पर आहे. आणि म्हणून मुखी सद्गुरूंचं नाम, हृदयी सद्गुरूंचं प्रेम, देही सद्गुरूंचं कर्म अविश्रम अहर्निशी चालू आहे त्याचं. ज्ञानोबा तर सांगतात, ये शरीरीची माती मेळवीन ये क्षिती, जेथ श्री चरण ठाकी श्री गुरूंचे. आणि आपलं हे वचन खरे करण्यासाठी त्यांनी निवृत्तीनाथांच्या आधी समाधी घेतली. जीवन मुक्ती सुखावर सुद्धा त्याने हाणू लाथा म्हणतो. दुसरी आहे विदेह मुक्ती. कुठल्या दोन गोष्टी त्यांनी सांगितलं? लिंब लोण. लिंब लोणमध्ये दोन गोष्टी आहेत, लिंब आणि लोण. लोण म्हणजे मीठ, आणि ते लिंबू उतरून टाकतात. तसं इथं भोग आणि मोक्ष. मोक्ष म्हणजे देह पडल्यानंतर त्याला विदेह मुक्ती मिळणार आहे. पण त्याने ती उतरून टाकली, नको म्हणतो. तो म्हणतो, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा करावी. त्यासाठी सुद्धा येईल की अशीच तुमची मला चरण सेवा करता यावी म्हणून. पराकोटीचा गुरुभक्त इथं ज्ञानोबांनी उभा केलेला आहे. आणि अशी जी ही गुरुसेवा झालेली आहे, गुरुचरण सेवा. या गुरुचरण सेवा. आपण म्हणतो की आम्ही गुरूंची चरण सेवा करतो. काही जण जाऊन त्यांचे पाय आपल्याला जसे पाहिजे तसे दाबत बसतात. त्यांना कसे पाहिजेत काय माहीत नाही. पण चरण सेवा म्हणजे एवढीच त्यांना माहिती. इथं ज्ञानोबांनी ही गुरुचरण सेवा सांगितलेली आहे. या गुरुचरण सेवा. ते म्हणतात ही गुरुचरण सेवा हो पात्रता. ही गुरुचरण सेवा अशी जर आपण केलेली असेल तर काय आपल्याला भाग्य मिळतंय? हो पात्र तया दैवा. कोणती पात्रता येते त्याच्या ठिकाणी? कोणतं दैव? दैव म्हणजे नशीब नव्हे, ते आधी ठरून गेलं म्हणून सांगितलं. नशीब नव्हे, दैव म्हणजे देवाची कृपा. तिला दैव असं म्हटलं जातं. इथं देव कोण आहेत? श्री गुरु आहेत. तेव्हा श्री गुरूंची कृपा. हो पात्र तया गुरु कृपा म्हणून दैव आहे. कोणती कृपा त्यांची मिळेल? आपल्यावरती होईल. कोणतं भाग्य आपल्याला मिळेल? जे या शब्दाने पुढे सांगितलंय, सकळार्थाचा मेळावा पाटू बांधो. थोडा उशीर होईल तुम्हाला, पण हे काय त्याचं ते देणार आहेत, आपल्यावर कृपा करणार आहेत, हे फार आपल्या दृष्टीनं मोलाचं आहे. म्हणजे थोडं मधाचं बोट लावलंय ज्ञानदेवांनी. ते लावल्यानंतर आपण निदान त्याला प्रवृत्त तरी होऊ गुरुचरण सेवेला. तेव्हा तेवढा भाग घेऊन आपण थांबायचं. नुसतंच पाद्यपूजा करून उठायचं नाही. कोणती पात्रता, कोणती भाग्य कोणतं मिळणार आहे आपल्याला? सकळार्थाचा मेळावा पाटू बांधो. ज्ञानदेवांचे शब्द आहेत आणि अत्यंत चिंतनीय आहेत. सकळार्थ म्हणजे काय? सकळार्थाचा मेळावा आणि ते पाटू बांधो. पाट म्हणजे वस्त्र. अंतरपाट मांजरपाट माहिती असेल. पातळा म्हणजे पातळ म्हणतो आपण. पट हा शब्द माहिती आहे तुम्हाला. पटपासूनच पाटू आलं. पाटू म्हणजे पाटात, त्या वस्त्रात. आता वस्त्र का? तर ते बांधण्यासाठी. म्हणजे जे काही तुमचं मेळावा आहे, ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला बांधायला, म्हणजे त्याच्यापेक्षा निश्चितपणे ते मोठं आहे, विशाल आहे. ज्या वस्त्रात तुम्ही बांधता ते निश्चितच काय आहे? अधिक विस्तृत आहे, अधिक मोठं आहे. तर हे असं बांधून दिलेलं आहे त्यांनी कृपा करताना. काय? सकळार्थाचा मेळावा. सकळ अर्थ त्याचा मेळावा. प्रत्येक पतीमध्ये जर आपण पाहिलं
तर आपल्याला सकारार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष हे सकल पुरुषार्थ, त्याचा पाटू बांधो म्हणजे पट्टाभिषेक होतो वगैरे असे अर्थ आहे. थोडं आपण ज्ञानोबांना शरण जाऊन चिंतन जर करत बसलो तर याचा अर्थ काहीतरी त्यांच्याच कृपेनं उलगडला तर उलगडतो. कारण हे चतुर्विध पुरुषार्थ जे आहे ते जर पुन्हा आता आपल्याला त्याचाच पट्टाभिषेक करणार, आम्ही ते केव्हाच वळवून टाकले ना, ते केव्हाच आधीच उतरवलेले आहे, उतरून टाकलेले आहे. त्याच्यापासून आपला काही संबंध नाही. इतक्या पुढच्या ह्याला गेलेला आहे तू. एवढ्या उंचीवरून व्याख्यान केल्यानंतर आता पुन्हा सकळा अर्थ म्हणजे चतुर्विध पुरुषार्थ म्हणता येत नाही. मग सकळ अर्थ कशाचे? सकल शास्त्रांचे अर्थ, सकळ या महात्म्यांचे, त्यांच्या बोलांचे, त्यांच्या ग्रंथांचे अर्थ म्हणा. त्यांचा अभिप्राय अर्थ म्हणजे काय आशय, त्यांना काय सांगायचं आहे त्यातून. सकल शास्त्रांचे अभिप्राय काय, आणि ते अभिप्राय कुठं कळणार? बुद्धीत. बुद्धी ही इतकी विशाल होते त्याची आणि इतकी तरल होते की ती या संपूर्ण सगळ्या शास्त्रांच्या अर्थाला, त्या अभिप्रायाला गवसणी घालायला लागते. सद्गुरूंची कृपा कुठं प्रगट होते? एखादा समजा फळ विक्रेता असला तर तो एखाद्या वस्त्रावरती फळं मांडून बसलाय आणि एखाद्याने विचारलं की हे सगळंच केवढ्याला सांग, म्हणजे सगळंच वस्त्रात बांधून निघाल, पाटू बांधून. तसं सकल शास्त्रांचे अर्थ कुठलंही अगम्य राहत नाही त्याला. गुरुकृपेनं, त्या सद्गुरु कृपेनं ते त्याला स्फुरायला लागतात. बुद्धीत त्याच्या प्रकाश पडतो. आता याला प्रमाण काय आहे? यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. महात्म्या लोकांनी सांगितलेले कथिता जे शब्द असतात त्यांचे अभिप्राय अर्थ हे प्रकाशन्ते. प्रकाशन्ते या शब्दातच ते प्रकाशित होतात. त्यातलं ज्ञान काय आहे ते त्याला उलगडतं. कुणाला? यस्य देवे पराभक्ती, ज्याची पराभक्ती आहे देवाच्या बाबतीत तशीच गुरूंच्या बाबतीत, कारण गुरूंनाच तो दैव समजतो आहे. आणि ज्ञानोबांचंच प्रमाण जर घ्यायचं झालं तर लगेचच्याच ओळीमध्ये ते सांगतायत सकारार्थाचा मेळावा पाटू बांधो म्हणजे काय? ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मीचे विसवणे वेरी उन्मे खुलाये उजरी जे वाचे ते ये करी सुधा सिंधू. ब्रह्मीचे विसवणे वेरी उन्मेख आहे उजरी. उन्मेख म्हणजे प्रतिभा, तिची ज्ञान शक्ती हे स्फुरतं त्याच्या ठिकाणी.